सदस्य संजय देशमुख यांचं आयोजन केलं. ते लोहा तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, पन्हार तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शामबापू देशमुख, दत्ता वाले, सर्व उपस्थित प्रमुख मंडळी. मी जर आता नावं घ्यायचं म्हणलं तर इथून सुरू केलं भानुदास पासून तर शेवटपर्यंत नावं घ्यावं लागतील. या बैठकीसाठी उपस्थित सर्व पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी, मी फार अधिक बोलणार नाही, परंतु भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा साहेब, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि केंद्रातील एक कर्तबगार मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी तमाम पक्षश्रेष्ठीचे मी जाहीरपणाने आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाची नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला. मंचावरच्या सर्वांनी माझ्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांची या ठिकाणी ऋणी आहे. बोलताना मी फार सविस्तरामध्ये जाणार नाही. देवीदास भाऊने 2-3 गोष्टीचा उल्लेख केला आणि मला जेव्हा उमेदवारी द्यायचं ठरलं तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत निलंगेकर साहेब आणि भाऊराव देशमुख साहेब ही सगळी मंडळी होती. ते म्हणाले, तुम्हाला नांदेडला उमेदवारी दिल्याच्या नंतर लोहा खंदारचं काय तेवढं सांगा. कारण हा अंदाज त्यांनी बांधलेलाच आहे की आपले हे सगळे मंडळी नांदेड मतदारसंघामध्ये प्रचारासाठी जाईल आणि इकडे आपल्या उमेदवाराची काय परिस्थिती होईल. हिरबा सावकारांनी उल्लेख केला की मागच्या वेळेस आम्ही एवढी लीड दिली, आता आम्ही आलो त्याच्यात. ही सगळी जबाबदारी आता आम्ही हिरबा सावकारच्या नेतृत्वामध्ये त्यांच्यावर सोपून त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणार आहे. तिथं त्याला जी लीड मिळाली त्याला एक किंचितही भोग पडू देणार नाही, त्याच्यात चिंता करायचं काही कारण नाही. सरगारे साहेब, तुम्ही मनामध्ये शंका आणू नका की या मतदारसंघात काय राहील. लातूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारसंघापेक्षा एक तरी मत इथून भारतीय जनता पक्षाला जास्ती कमी, कारण आम्ही भयानक शब्द दिलाय. पण मी हा कोणाच्या जीवावर शब्द दिलाय? भाऊ पाटील, हा तुमच्या ना, नाही तर मी शब्द द्यायचा आणि यांना एकटाच करते का बघूच म्हणायचं, असं काय करू. आणि ही सगळी ताकद आहे आपली, ही सगळी ताकद दाखवून द्यायची. आज वातावरण पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मोदीशिवाय वातावरणच नाही. जसं प्रवीणने उल्लेख केला की मागच्या वेळेस मोदी लाट होती, मोदी लाट होती. खरी मोदी लाट तर घ्या निवडणुकीत. मागच्या वेळेसपेक्षा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार अधिक जाणार आहे. काय हो, मला फार वाईट वाटायला लागले काँग्रेस पक्ष. आता मला वाईट याच्यासाठी वाटायलंय, मी आणि अशोक चव्हाण काही दिवस एकत्र राहिलेले आहे आणि मित्राची परिस्थिती अशी बघून टीव्हीवर काही रुमाल लावता येत नाही. काय हवंय, औरंगाबादला काँग्रेसला उमेदवार नाही, जालन्यात काँग्रेसला उमेदवार नाही, हिंगोलीत काँग्रेसला उमेदवार नाही, लातूरमध्ये काँग्रेसला उमेदवार नाही आणि नांदेडमध्ये नवरा बायकोशिवाय तिसरा माणूस नाही. आणि हे महाराष्ट्राचे अध्यक्ष. आणि काल अशोक चव्हाणांनी सांगितलं की माझ्या पक्षात कोणीच ऐकलं ना तुम्ही. मी गेलो घाबरून.
मी मला अशोक चव्हाण म्हणाले की माझ्या पक्षात कोणी ऐकत नाही आणि दिल्लीचा एक पटकन भाजपमध्ये प्रवेश करतील आणि नांदेडची उमेदवारी मागतील. मी लगेच पक्षाला फोन केला, तुम्हाला असं काही दिल्लीत घडायलंय का? ते म्हणजे जो आदर्श मधून निर्दोष होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षात सदस्यत्व सुद्धा आम्ही देणार नाही. मग माझा जीव जाग्यावर. भीती वाटते माणसाला. विखे पाटलाचं घराणं काँग्रेसमध्ये आलं, मोहिते पाटलाचं घराणं काँग्रेसमध्ये आलं, भाजपमध्ये आलं. आणि जेव्हा शरदचंद्र पवार साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांचा सत्कार बारामतीला ठेवला तेव्हा नरेंद्र मोदी साहेब काय म्हणाले होते की शरदचंद्रजी पवार को हवा का रुख मालूम होता है. म्हणजे हवा कोणत्या दिशेने जाती हा ओळखणारा चाणक्य नेता कोणता? शरद पवार साहेब, असं नरेंद्र मोदी साहेब म्हणाले. त्या शरद पवार साहेबाला हवेचा रुख कळाला. माड्यामध्ये फॉर्म भरता त्यांना वाटलं की आपण पराभूत होऊ म्हणून त्यांनी भरला नाही. म्हणजे शरद पवार साहेबाला जे कळालं ते तुम्हाला कळालं पाहिजे. आता हे वातावरण होऊन गेलं सगळीकडे की भारतीय जनता पक्षाशिवाय काही नाही. मग विखे पाटील आले, मोहिते पाटील आले. मला वाटलं विखे पाटलाच्या मागे ही कुठे येतात? काही करू शकते राजकारणामध्ये. त्याच्यामध्ये फार आणखी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी बॉम्ब टाकला. आगे आगे देखो होता है क्या. आता आणखी किती मोठी लाईन आहे ती. या सगळ्या गोष्टीचा अंदाज तुम्हाला घ्यायला पाहिजे की आज वातावरण काय व्हायला लागलं, वातावरण कुठल्या दिशेने चाललंय. म्हणून आपला मतदारसंघ, आपल्या मतदारसंघावर का जबाबदारी हो? आपल्या मतदारसंघावर अधिक मताधिक्याची जबाबदारी का? कुठं पाटील? त्याचं कारण आहे या भागातले 70% रस्ते पूर्ण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झालं का? आपण स्तुती नाही ना. 3 नॅशनल हायवे या मतदारसंघातून चालले. 25-15 दलित वस्ती अल्पसंख्याक निधी म्हणून 14 कोटी रुपयाचं पूर्वीचं सोडा 4 वर्षाचं, या 4 महिन्यात 14 कोटीचं वाटप झालं. 70% गावात पैसे मिळाले का? अहो तुम्ही एवढे सुस्त बसले, यांना विश्वास पडणार ना. हा, आणि हे कशामुळे दिले? या मतदारसंघातल्या लोकांनी भारतीय जनता पक्षावर प्रेम केलं पाहिजे. या मतदारसंघातल्या लोकांनी नगरपालिका निवडून आणली. ते सगळ्या गोष्टीचा विचार करून मग आता आपली जबाबदारी काय? बोलताना ताई म्हणाल्या भाषणामध्ये की आमच्या साहेबाचा आदेश म्हणजे पूर्ण. ताई, आपल्याला पूर्वी पक्ष नव्हता म्हणून वेगवेगळे आदेश होते. आता आपण ठरवलंय जीना यहाँ मरना यहाँ. भारतीय जनता पक्षाच्या ध्वजातच मरायचं ठरवलंय. त्याच्यामुळे वेगळा आदेश द्यायची काही गरज नाही. मी काय राजीनामा दिला? भैया आहे तिथं, भैयाने सांगितलं होतं देऊ नका. युती आहे, राजीनामा द्यायची गरज नाही. पण नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या मतदाराला खात्री वाटली पाहिजे की प्रताप पाटील खासदार होण्यासाठीच निवडणुकीला उभा करते. याच्यासाठी मी राजीनामा दिला. पेरुशावकर जागा रिकामी केली. आता हे जागा भरून काढायची असेल तर मताधिक्य अधिक द्यावा लागतं. हा, मताधिक्य मिळालं पाहिजे. आपल्या मतदारसंघावर विशेष लक्ष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यासाठी दिलं. एवढं प्रेम आपल्या मतदारसंघावर केलं, त्याची उतराई होण्याची वेळ आली आहे. आणि आपल्याला उतराई व्हायची आपल्या मतदानाच्या रूपामध्ये. देवराज भाऊने एक खंत व्यक्त केली, ही गोष्ट खरी आहे की मागचा अनुभव पुढे येता कामा नये. आणि त्याच्यावर सुधाकररावजीनं स्पष्टीकरण पण दिलं भैया. आणि ह्याच गोष्टीमुळं
पक्षाने विद्यमान खासदाराची उमेदवारी डावलली. पक्षाला पण ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. सुधाकरराव संगारे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. जो माणूस ग्रामपंचायत जिल्हा परिषदेपासून वर जातो त्याला सगळ्या सुखादुखाची जाणीव माहिती. आज ताई बोलल्या की आम्ही माझं या मतदारसंघावर लक्ष कमी होईल. ही गोष्ट खरी आहे. मी जेव्हा जेव्हा सगळ्याला भेटलो तर सगळ्यांच्या डोक्यात येतं तुम्ही तिकडे गेल्यावर कसं, तुम्ही तिकडे जायचं नाही. आणि भैया शेवटपर्यंत मी जे नाही म्हणत होतो यांच्या सगळ्याच्या भीतीमुळे, यांच्या सगळ्याच्या आधारामुळे. पण मी कुठल्याही माझ्या सहकार्याला विचारलं की ते म्हणायचे नाही साहेब आपल्याला इथंच मंत्री केंद्र बरं आहे, वरी तिकडं कोणी खासदार हो. मग यांना मी सांगितलं की वर असा विश्वास पडलाय की अशोक चव्हाणला जर प्रदेशाध्यक्षाचं जिल्हा अध्यक्ष करायचं असेल प्रताप पाटीलच त्याला लागतो. मग लोक म्हणजे जा करायचं त्याला जिल्हाध्यक्ष, त्याला जिल्हाध्यक्ष करायसाठी म्हणून मी तिकडे गेलो. तुमच्या आमचे संबंध किती वर्षाचे, मी तिकडे गेल्यामुळे कमी होतील असं वाटते का? मला शंका आणू नका. मला दिल्लीत काय फार रस नाही. रोज तुमच्यातच राहणार आहे आणि खासदार तर होणारच आहे त्याची शंका नाही. काय चित्र आहे. मी परवा राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद घ्यायला गेलो. माझ्यासोबत शिवसेनेचे आपले उपजिल्हा प्रमुख बबनराव बारके, मार्केटचे सभापती तुषारराव पाटील, नंबरदरीचं दत्तावाले, आम्ही सगळं गेल्या महाराजांनी सांगितलं तू खासदार होणार आहे, पण राज्यात राहिला असता तर मंत्री झाला असता, पण तुला आशीर्वाद आहे संताचे बोल. मी बाहेर पडायला पुन्हा अशोक चव्हाण तिथे जायला एकच गाव. तिथून निघालो मी भोकर तालुक्यातल्या हावडा गावला गेलो. गजेंद्र महाराजाची रामकथा चालू होती. किमान 4000 आमच्या आया भगिनी आणि 1500 पुरुष मंडळी त्या कार्यक्रमाला होते. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता गेला, माझ्या डोळ्यात पाणी आलं. 2000 आमच्या आया भगिनीने उठून माझं स्वागत केलं. 2000 आया. आणि माझ्यानंतर हेलिकॉप्टर घेऊन लगेच अमिता चव्हाण तिथे आल्या. दोन्ही संभाव्य उमेदवार आम्ही. तिथला सरपंच काय म्हणला, साहेब तुम्ही आल्यामुळे हे आमच्या गावात आले, तुम्ही आल्या नसते तरी आमच्या गावातही आले नसते म्हणला. की अवस्था भोकर मतदारसंघात. आणि भोकर मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य भारतीय जनता पक्षाला यावेळेस मिळणार आहे. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहे, तुम्ही मला वेळोवेळी ऐकलेलं आहे, पण माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती आहे. सुधाकरराव संगारे उमेदवार नाही, इथला उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आहे. इथला उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर आहे. इथला उमेदवार देवेंद्र फडणवीस आहे. आपल्याला संगारेकडे काही मागायची गरज नाही. ते आले फिरले, त्यांचं स्वागत. लोकांची अपेक्षा तुमच्याकडून काय आहे की लोकांच्या सुखादुखाच्या कार्यक्रमाला तुमची हाजरी लागली पाहिजे, दुसरी काही अपेक्षा नाही. कार्यकर्त्याचा सन्मान वाढतो की आपल्या कार्यक्रमाला खासदार आला, आपल्या कार्यक्रमाला आमदार आला. पण मागच्या खासदाराने 5 वर्षे या मतदारसंघात पाऊलच टाकलं नाही. कुठं गेलं तर लोक आमचे कार्यकर्ते व्हॉट्सअपवर फोटो टाकायचे, आपण यांना बघितलं. तुम्ही नशिबान आहेत की हा लातूर लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला आहे. मला काही लोक म्हणाले साहेब इथलं तिकीट घ्या, तिथलं तिकीट घ्या. अरे म्हणलं इथलं तिकीट घ्या, तिथलं तिकीट घ्या, त्या घेण्याला काय अर्थ आहे? नांदेडची जागा पाडून निवडून गेलं त्याला जेवढी किंमत आहे
कारण की तुम्हाला सूचक व्हायला मिळणार आहे. देशाच्या पंतप्रधानाचा सूचक हा नांदेडचा आहे, नांदेडची कुस्ती. पण आता फार आमच्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणायचे की नांदेडची कुस्ती असते, नाही मला काहीच वाटणार नाही. 3 दिवसापासून आम्ही बाहेर फिरवलं होतो. लोक सांगाले साहेब तुम्ही काहीच चिंता करू नका, परिवर्तन झालं. ते भाकरी काय बदलावं लागते, करावं लागते. काल एका पक्षाच्या नेत्याच्या घरी अशोकराव चव्हाण गेला, दुसऱ्या पक्षाच्या, त्यांच्या मित्र पक्ष. वर्तमानपत्रामध्ये फोटो छापून आला की अशोकराव चव्हाणांनी अमुक अमुक पक्षाच्या नेत्याची भेट घेतली. बघितला फोटो? ते कार्यकर्ते म्हणजे साहेब 5 वर्षाखाली वाड्यावर असं चालत्या तुम्ही. वाड्यावर येऊन सांगितलं की तुमचा सन्मान मी कुठेही कमी पडू देणार नाही. आणि 5 वर्षानंतर पुन्हा वाड्यावर पाय घालायला आता झाल्या साहेब. 5 वर्षात आमचा सन्मान ठेवला. आता त्यांना ती पण भीती पडली, कारण त्यांचे माझे सख्या भावापेक्षा जास्त मान आहे. माझ्या कुटुंबाचे ते प्रमुख आहे, म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही किती प्रामाणिकपणानं काम केलं, तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार ठेवतील करू शकत. अहो इथं आपली लढाई चालू होती का नाही? मी त्यावेळेस कोणत्या पक्षातून लढत होतो किरण? आपला ते ध्यानात नाही रे, कोण्या पक्षातून. त्याच्या आधी शहादूरभाईच्या घरी आले होते आणि सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चौकात वाट बघून आले, आमचा नेता कुठं आहे. इतके जिव्हाळ्याचे संबंध. त्याच्यामुळे आपोआप जसं आपला हा बालेकिल्ला आहे, एखाद्या निवडणुकीत एखादा कार्यकर्ता पडल्यामुळे बालेकिल्ला कमी होत नाही. पण आजही उमरी, धर्माबाद, भोकरमध्ये त्या माणसाची फार मोठी ताकद आहे, सांगायची गरज नाही. हा भैया मला काल 1000 कार्यकर्त्यांनी माझ्या सहकार्याने उमेदवारी मिळालं स्वागत केलं. त्याच्यामध्ये किमान 200 मुस्लिम बांधव असतील आणि 200 दलित बांधव असतील. त्यांनी सांगितलं की उमेदवार कच्चा होता म्हणून मुस्लिम बांधव विचार करायचे, पण प्रताप पाटलासाठी मुस्लिम समाज विचार करणार नाही असा शब्द नांदेडच्याही मुस्लिम समाजाने दिला. आणि खंडारे साहेब तुम्ही तर एवढे नशीबवान आहे, या मतदारसंघातले, आता तुम्ही दलित असल्यामुळे तर तुम्हाला वाटेल पडेलच, पण या मतदारसंघातल्या 80% मुस्लिम समाजाने मला मतदान केलं. 80%, आता सगळेच 80% आहेत, कारण निगत 50,000 आहे, तर कोणत्या समाजाचं नाव घ्या. तिथं आमच्याकडे जात पात काही नाही. जो काम करतो, जो आपल्या हाकेला धावून येतो, त्याच्यासोबत ही राहणारी सगळी मंडळी. म्हणून तेवढं काम तुम्ही करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करावा, अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून व्यक्त करतो. मला आपल्याला एक कळकळीची विनंती करायची आणि माझं वाचन संपवणार. तिथं बैठका होते, पक्षाचे आदेश येतील. काही जसं म्हणाले की शिवसेनेचे पदाधिकारी असं म्हणत होते किंवा आम्ही बैठक लावली, बैठकीला कोणी येत नाही. तेव्हा आपल्या लोकांना वाटलं असं आहे की शिवसेनेत आपला साहेब किती काळ राहते हेच माहीत नाही. पण मी सांगून टाकले की आता भाजपच्या झेंड्यात मला मारायचं. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा निरोप आला, पदाधिकाऱ्याचा निरोप आला की आपण त्या बैठकीला आवर्जून आपल्याला कळाल्यावर दुसऱ्याला सांगून, ही खरं तर आज बैठक खूप मोठी घेतली असती, मेळावा घेतला, पण फक्त बूथ कमिटी, शक्ती प्रमुख केंद्राने प्रमुख बोलवा म्हणला. ते थोडंसं यांना काही सांगितलं नाही. आणखी एखादा मेळावा, मी तिकडे किती वेळ असतो तर एका जाहीर सभेच्या निमित्तानं निश्चितपणानं मी खंडारीच्या प्रचारासाठी केला. पण मला तुम्हाला एक सांगायचं, बरेच बूथ प्रमुख
आपले चंद्रशेखर पाटील कंटाळून गेले बिचारे. कुठे आहेत ते? आणि एक वरी बसा मला. ते म्हणजे साहेब काही लोकांना तुम्हीच बोलावं लागते म्हणजे. आता हे मीच बोलावलं आणि 18 तारखेपर्यंत बोलावलं. 18 तारखेपर्यंत पक्षानं जे जे सांगितलंय ते. काही मुस्लिम बांधवाची संख्या याच्यासाठी कमी आहे की नांदेड जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उर्साचा कार्यक्रम आमच्या इथं कंधारला आहे. कंधारला उरूस आहे, त्याची आज संदल आहे. त्याच्यामुळे मुस्लिम बांधव आमचे तरी आमच्या काही मंडळी येऊन थांबली तिथं, त्यामुळं कंधारची मंडळी आली. आणि आपण सगळेजण जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, मी आज रात्री यांच्याकडे बसतो. एक 7-8-10 लोकांना प्रमुख जबाबदारी देतो. तिथं कार्यालय काढून देतो. कंधारचं कंधारला कार्यालय, लोह्याचं लोह्याला कार्यालय. आणि त्याचं पूर्ण काम अण्णा तुमच्या नियमात बसेल असं पूर्ण काम होईल याची खात्री देतो. असं काही मनामध्ये आणायची गरज नाही. थोडंफार असं होऊ शकते की कार्यकर्त्याच्या भावना, कार्यकर्ते तिकडल्या मतदारसंघात फिरतील, त्यांचे संबंध तिकडे फिरतील, पण इकडलं सगळं राखून तिकडं फिरतील. तिकडं तर फिरलंच पाहिजे, पण इकडलं राखून आपल्याला तिकडं फिरायचे आणि ते काम करावं. अशा पद्धतीची आपल्याला सर्वांना विनंती करतो. परत सगळ्या गोष्टीचा खुलासा, सगळ्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की 4 मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे आणि 2 मतदारसंघ काँग्रेसचे आहेत. या मतदारसंघात एक मतदारसंघ आदरणीय भैयांचा आहे, ते ऑलरेडी मंत्री झालेले आहेत, मंत्री होणारच आहे. दुसरा मतदारसंघ आहे सुधाकरराव भालेरावांचा. तिसरा मतदारसंघ आहे विनायकराव पाटलाचा. आणि 4था मतदारसंघ आहे आपला. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला माणूस कुठेतरी दिसला पाहिजे, तुमच्या मनात जी काही भावना आहे ती जर भावना पूर्ण करून घ्यायची असेल तर सुधाकरराव श्रंगारेला या लातूर मतदारसंघातल्या सगळ्या मतदारसंघापेक्षा एक तरी मताची लीड सगळ्यात जास्त येत आहे. गेले हरी पनंगावरी जमाना गेला तरी बसून म्हणायचं आम्हाला काही झालं नाही, केलं नाही. तुम्ही केलं की त्याची मोजदाद होते. मला का तिकीट दिलं? उघड दिलंय का? मुख्यमंत्री साहेब काय म्हणले कंधारला? प्रताप पाटील काय गोरा गुंता आहे म्हणून मी त्याला जवळ धरले का? कामाचा माणूस आहे. आणि कामाचा माणूस कधी कळलं? तुम्ही जेव्हा 50,000ची लीड दिली, मी त्यांच्या संपर्कात गेलो आणि त्यांच्या संपर्कात गेल्यावर दलालीचे कामं नेता विकासाची जी कामं नेली त्याच्यातून त्यांना कळलं. आणि हा विश्वास आपल्याला सार्थ करायचा आहे आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर मला तिथे उमेदवारी मिळाली. म्हणून पक्षानं जो विश्वास आपल्यावर टाकलाय तो पूर्णपणानं आपल्याला जर पार पाडायचा असेल तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस आपल्याला अधिक मताचे द्यावं लागेल आणि ते काम तुम्ही करावं अशी विनंती करतो. मलाही पुढचे कार्यक्रम आहेत, भयालाही पुढचे कार्यक्रम आहेत, त्यामुळे आदित्य न होता जेवढं बोलत समजतं का सगळ्याला? राऊत साहेब नाहीतर आता वाहतच आलाय, गुडघे दुखाले. सदाशिवराव हा सरपंच आनंदराव, तुम्हाला जेवढे मतं पडले त्याच्यापेक्षा जास्त पडले पाहिजे. हा, ही सगळी जबाबदारी सगळ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.